नमस्कार. फोर टक्स ब्लाऊजचं पूर्ण कटिंग मी केलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला मग आपण आता आहे ना फोर टक्स ब्लाऊज म्हणजे हाफ कटोरीचं ब्लाऊज शिवणार आहोत. तर त्याच्यासाठी कटिंग केलेलं आहे मी तुम्हाला सांगतो. हा पाठीमागचा भाग आहे. काय पूर्ण उंची अधिक अर्धा इंच घेतलेलं आहे शिवणमायासाठी. गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि त्याच्या पुढे शोल्डर जेवढं मापाचं आहे तेवढं घेतलंय. त्याच्यामध्ये मी अर्धा इंच मार्जिन ठेवलेलं आहे. 5 इंच गळ्याची पट्टी लावायला, 5 इंच आपल्याला हे भाई जोडण्यासाठी बरोबर. त्यानंतरनं मुंड्याची खोली ही 5.25 इंच घेतलेली आहे मी, कारण छातीचं माप आहे 40.5. तर मुंड्याचं माप सुद्धा भाईचं आपण बघितलं पाहिजे, त्याच्यानुसारच आपण हे खोली घेतली पाहिजे. तर बघा हे मुंड्याचं माप मला 6.25 येतं. 6.25 येतंय. तर मी 6.25 आपलं 7.25 येतंय. 7.25 प्रमाणे मी मुंड्याची खोली इथं मी 5.25 घेतलेली. त्यानंतरनं कमरेचा चौथा भाग अधिक 2.5 इंच घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग 1.25 इंच घेतलेला आहे. त्याचं मार्जिन आलंय इथे. मग त्यानंतरनं हा सरळ भाग झालेला आहे बरोबर. मग आता मागचा गळा आहे. मागच्या गळ्याची रुंदी जेवढी आहे तेवढीच खाली घेतली आणि खोली किती हवी तेवढी घेतलेली, म्हणजे हे पाठीमागचा भाग झालेला आहे बरोबर. हे पूर्ण कटिंग आपण पाठीमागचा भागाच्या हिशोबाने केलेला आहे. आता पाठीमागचा भाग तर आपण कट करून घेतला, पण ह्याच्यामध्ये आपल्याला हा सेंटर असतो समान 4 भागाचा, त्या पद्धतीने आपल्याला अगोदर करून घ्यावं लागणार आहे. ते म्हणजे कसं माहितीये का, आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.25 इंच ठेवलेला आहे बरोबर. तर ते इथपर्यंत झालं. मग गळ्याची खोली किती आहे त्या हिशोबाने मोजलं पाहिजे. कदाचित गळ्याची खोली जर पाठीमागची कमी असेल तर हे समान अंतर येऊ शकतं. जर जसं गळ्याची खोली खाली जाईल तसं आपल्याला समान अंतर येत नाही. त्यासाठी आपल्याला हे तिरकेपणाने असं मोजून घ्यावं लागतं. आपण छातीचं माप चेक करतो तेव्हा ब्लाऊज झाल्यावर इथूनच चेक करतो गळ्यापासून. तर इथं अर्धा पाऊण इंचाचं अंतर सोडायचं आणि असं चेक करायचं आपण. हे बघा आपल्याला छातीचं माप किती हवंय तेवढं घ्यायचं आणि त्याच्या पुढे 1.25 इंच मार्जिन घेऊन हे जे राहिलेलं मटेरियल असतं 1.25 इंच पुढे आपण इथून घेतलेलं, तो हा भाग पूर्ण आहे ना खालीपर्यंत क्रॉसमध्ये हे कट करून हा भाग मोकळा करायचा. म्हणजे हा आपला पूर्ण फायनल पाठीमागचा भाग तयार होतो, जो छातीच्या चौथा भाग अधिक 1.25 इंच मार्जिन प्रमाणे. तर असा हा पाठीमागचा भाग आहे. आता ह्याच्यावरनं आपण पुढचा भाग काढणार आहोत. तर बघा आता हा खाली पाठीमागचा भाग आहे, त्याच्यावर मी हा पुढचा भाग ठेवतोय. तुम्ही बघू शकता फ्रंटचा भाग आहे. तर मी काय केलेलं आहे माहितीये का, आहे असं गळ्याची रुंदी आहे असं शोल्डर आहे, मुंड्याची खोली आहे तेवढीच आहे बरोबर. फक्त मुंड्याचा खड्ड्याचा आकार आहे ना याच्यापेक्षा मी अर्धा इंच आत घेतलेला आहे. बघा अर्धा इंच याच्यामध्ये तुम्हाला टेप लावून दाखवतो म्हणजे लक्षात येईल. हे बघा अर्धा इंचच फक्त इथून इथं आतमध्ये घेतलेलं आहे आणि इथला भाग बघा असा निमुळता घेतलेला आहे. या बघा बरोबर निमुळता घेतलेला आहे ह्याच्या पाठीमागच्या भागातून. नकळत वरती आपल्याला कमी करत यायचं आणि ह्याला मॅच करायचंय बरोबर. मग आता पाठीमागच्या भागातून पुढच्या भागासाठी आहे ना 1 इंच मी वजा केलेला आहे. बघा 1 इंच टोटल मी वजा केलेला आहे आणि साईडला 1 इंच मी ह्याच्यापेक्षा वाढवलेला आहे. काय इथं बघा पाठीमागच्या भागापेक्षा मी 1 इंच वाढवलेला आहे बरोबर. का तर इथला आपल्याला टक्स इथं येणार आहे, तो इथं मिळणार आहे. हे बघा इथे मिळणार आहे. तर मी 1 इंच वाढवलेला आहे बरोबर. मग आता काय करायचं माहितीये का, ही सरळ रेषी येईल बरोबर. ही सरळ रेषी येईल आणि याच्यावरती आपल्याला फक्त 1 इंच घ्यायचं आहे. 1 इंच घेऊन हे 3.25 वरती मार्किंग करायचं. तो योग पीसचा वळणदार येईल. हे बघा बरोबर हे वळण येईल. आता हिथलं अंतर कमी का झालंय तुम्ही म्हणत असाल, तर समोरला योग पीस लावल्यानंतर जे हुकाची पट्टी प्रत्येक गिरायकाला केवढी उंचीची पाहिजे त्या हिशोबाने मी हिथला भाग इथपर्यंतच कट करत असतो, बाकी याच्या पुढे जायचं नाही बरोबर. मग आता पुढचा गळा जेवढा हवा तेवढा आपण घेतलेला आहे आणि गळा घेतल्यानंतर पुढचा गळा पसरू नये म्हणून हे बघा मी अगदी नकळत इथं क्रॉसमध्ये
इथे क्रॉसमध्ये आहे ना अगदी नकळत कट केलेला आहे बरोबर. मग त्यानंतर ना आहे ना काय करायचं, ही घडी आपली अशी व्यवस्थित ठेवायची. ठेवल्यानंतर ना तुम्ही बघू शकता इथून टक्सचं उंची घ्यायची आपल्याला किती असेल तेवढी. मग 9:30 पावणे 10 10 10:30 पर्यंत येऊ शकते. पण ही घडी किती घालावी लागणार आहे हा प्रश्न पडला असेल तर ही घडी आहे ना 40च्या दरम्यान माप असेल तर 4.25 इंच घ्यायचं. 40च्या आत म्हणजे 36च्या आत असेल 35 34 आणि 36 एवढी इथपर्यंत असेल तर ही 3.5 इंचाची घडी घ्यायची. मग 38 39 40 असेल तर 4.25 इंच ही घडी घ्यायची. या बघा मी 4.25 इंच बरोबर घेतलेली आणि ही टक्सची उंची टाकायची आणि इथून 1.25 इंच आपल्याला खूण करायची. हे बघा 1.25 इंच. आणि जर 36च्या आत माप असेल तर 1.5 इंचावर आपण खूण करायचं बरोबर. पण हे मोठं माप असल्यामुळे मी 1.25 इंच घेतलंय. मग ह्याचा इथे आपण काय करायचं, जरासं खूण करायची, इथे पण खूण करायची जेणे की ही दोन्ही दिशेला येऊ शकते. मग इथं आली, इथं आलं, इथं आलं बरोबर. मग एवढंच अंतर ह्या मुंड्याच्या डाचासाठी इथं घ्यायचं. तुम्ही बघू शकता इथला टक्स इथं गेला, इथला टक्स इथे गेला. मग आता इथे टक्स कसा येईल बरोबर ना, त्याच्यासाठी आपल्याला योग पीस काढावा लागेल. आता आपण योग पीस काढून घेतलेला आहे. हा योग पीस कसा घेतलाय, समोरल्या भागाला 4 इंच घेतलंय आणि साईडच्या भागाला 3 इंच घेतलेलं आहे. आणि इथे कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच आपण मार्जिन घेतलेलं आहे. हे कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच, इकडे 3 इंच, हे बघा इकडे 4 इंच, इकडे 3 इंच आणि असं वळण आपण योग पीसला घेतलेलं आहे. मग हा योग पीस काढल्यानंतर न काय करायचं माहितीये का, इथे लावायचं. इथे लावल्यानंतर न बघा आपल्याला इथे टक्स किती पाहिजे, म्हणजे छातीचा फुगीरपणा जो उठाव असतो तो कितपत मोठा आपल्याला हवा आहे त्या हिशोबाने आपण इकडे 1 इंच वाढवलेलं होतं ना मागच्या भागापेक्षा पुढे, तर तिथं आपण विचार करायचा. जर माप मोठं असेल तर 1.25 इंच ते 1.5 इंचापर्यंत घ्यायचं. जर माप लहान असेल तर 1 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता. मग इथं एवढं अंतर घ्यायचं. जे एवढा भाग होता ना 1 इंचाचा याच्या पुढे घेतलेला, तो भाग इथं 2 इंचापर्यंत वरती घ्यायचं. 2 इंचापर्यंत वरती घ्यायचं आणि त्याला अशी तिरपी रेष ओढून हा सरळ भाग एवढाच तुकडा आपण बघा एवढाच तुकडा आपण असा कट करून हा भाग काढायचा. म्हणजे आपल्याला इथं खाचा निर्माण होतो. मग तो खाचा आपला या टक्सला मिळून जातो. हे बघा या टक्सला मिळून जातो म्हणजे आपले हे 4 टक्स तयार झाले बरोबर. मग हे एकत्र मिळाल्यानंतर ना हा कोपरा आणि इथं जॉईंट झाल्यानंतर ना जो टक्स तयार होतो ना, हे बघा तुमच्या लक्षात येईल, हा टक्स तयार होतो ना, मग हे साईडला एकसारखं ह्याच्या मापात जोडून येतं. मग इथं आपण 1/2 इंच वाढवलेलं असतं साईडला छातीच्या इथं. का बर, तर हा भाग इथं जवळ एकत्र येतो आणि मग इथे आपला असा टक्स तयार होतो. हे बघा हा आपला इथला मुंड्यातला टक्स तयार होतो. इथे मात्र 5 इंचच आपण माप घेऊन मार्जिन घेऊन हा टक्स इथे तयार होतो. मग जी ही मार्जिंग असती हीच मार्जिंग आपली हिथं येते. मग त्यावेळेस आपले जेवढं टक्स आपण घेतलेला असतो तो टक्स आपला इथे तयार होतो. हे बघा म्हणजे हे एकत्र आलं की हे टक्स तयार होतो. म्हणजे बरोबर 4 टक्सचा उठाव एकत्र येतो. त्यानंतर ना आपण काय करायचं, बाही बघून घ्यायची. बाहीचं आपण पूर्ण कटिंग केलेलं असतं तर ती बाही आपण बघून घ्यायची आणि इथे शोल्डरची इथं 5 इंच सोडून हे बघा ही अशी मागच्या भागाने किंवा पुढच्या भागाने कसंही तुम्ही तुमच्या हिशोबाने अशी लावून बघायची. म्हणजे आपली ही बाही पूर्ण बसते हे कन्फर्म झालेलं असतं की बाहीवरनं आपला मुंडा ठरतो. मग हे टक्स पाठीमागचा टक्स बघा किती अंतरावर घेतलेला आहे मी, 4 इंचावर अंतरावर घेतलेला आहे. आणि इथे जसा गळा आहे त्या गळ्याच्या दिशेने 1 इंचाच्या हिशोबाने वरपर्यंत आपण हे टक्स घेणार आहोत. या बघा इथपर्यंत टक्स घेणार आहोत म्हणजे हा पाठीमागचा भाग आपला बरोबर बसणार आहे. मग इथे 1/2 इंचाच्या हिशोबाने आपण हा पाठीमागचा असा टक्स घेणार आहोत. म्हणजे या पद्धतीचं आपलं 4 टक्सचा ब्लाऊज
पूर्ण असं अशा पद्धतीने जर आपण कटिंग केलं ना, कधीही ब्लाऊज प्रॉब्लेम देत नाही किंवा कुठे अडचण येत नाही. आता तुम्ही म्हणाला होतात ना ही उंची कशी मोजायची, तर हे बघा हे इथं पाव इंचचा हिशोबाने अर्धा इंच हे मार्जिन गेलं, पाव इंच शिलाई हिथली गेली, हिथली पाव इंच शिलाई गेली. त्यानंतर असं ठेवून बघायचं आणि ही समोरल्या हुकची पट्टी असते जे प्रत्येकाच्या मापानुसार असते. आता हे माप आहे माझ्याकडे, तर हे लावून बघायचं आपण. हे बघा हे लावून बघायचं आणि अंतर बघायचं. इथं पाव इंच कंबरपट्टी लावायला गेली आणि पाव इंच गळ्याची पट्टी लावायला गेली, म्हणजे जेवढं त्यांचा मापाचा पुढचा भाग आहे तेवढंच आपण ठेवू शकतो, त्यामुळे ती अडचण येत नाही. अशा पद्धतीनं हे फोर्टक्स ब्लाऊजचं मी पूर्ण कटिंग केलेलं आहे. बघा तुम्हाला कसं वाटलं, या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता आणि शिवू शकता. उत्तम ब्लाऊज बसतात, कटोरी ब्लाऊज पेक्षाही सुंदर फोर्टक्सचे ब्लाऊज बसतात. कारण माझ्या क्लासमध्ये बऱ्याचशा बायकांनी सांगितलं की काका तुमचं फोर्टक्सचं ब्लाऊज उत्कृष्ट होतात. तर या पद्धतीने प्रयत्न करा, नक्की होईल.